आता हरिओम डोलवी पेन, एक पेन तालुक्यातील तर एक माणगाव तालुक्यातील. एका बाजूला माणगावचा संघ आम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला विवा सुपरस्टार माणगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो विवेक डेपे साहेबांचा. दुसऱ्या बाजूला हरिओम डोलवी पेन प्रभाकर वासुदेव म्हात्रे यांच्या मालकीची टीम आहे. तर एका बाजूला शुभम जाधव आहे माणगाव तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर किंवा रायगड जिल्ह्यातील मातब्बर खेळाडूंमध्ये ज्या शुभम जाधव यांचं नाव घेतलं जातं ते शुभम जाधव एका बाजूला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला सुशांत मोकल हेही एक दर्जेदार खेळाडू आहेत. पेन तालुक्यातील कळवे या गावासाठी बिलॉंग करतात आणि दर्जेदार क्रिकेट आणि विशेष म्हणजे या मैदानाचं आणि सुशांतचं एक नातं राहिलंय. याच मैदानात मोटरसायकल जिंकली आहे महेश कडू साहेबांच्या आयोजनामध्ये. यस, आणि काल पुरस्कार देखील घेतला. आणि आज या ठिकाणी कोणत्या कोणत्या टीम अधिराज्य गाजवत आहेत. पहिल्याच मॅच मध्ये शुभम जाधव सुशांत मोकल, दुसऱ्या मॅच मध्ये रजत मुंडे आणि आशिष मेरोल या टीम आपल्याला इकडे पाहायला मिळतील. दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोणत्याही गोष्टीची कमी ठेवलेली नाहीये. सगळ्या गोष्टींची पूर्तता महेश कडू मित्रमंडळाने केलेली आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचं लाईव्ह चित्रण, त्याचबरोबरीने भारतातील सर्वोत्कृष्ट गुणलेखनाकांच्या यादीमधील एक महत्वाचं नाव म्हणजे बाहुबली कांचन पालकर. आवाजामध्ये नुकतंच ज्यांचा आपण डीडी स्पोर्ट्सवर आणि ज्यांना रायगडचा बुलंद आवाज म्हटलं जातं गेली कित्येक वर्ष असे मच्छिंद्र पाटील सर आज समालोचनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. तेवढे चांगले पंच, तेवढेच चांगले डिझाईन केलेल्या किड्स देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. काल या मैदानामध्ये कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, केतन म्हात्रे, आकाश तारेकर, योगेश पेनकर अशी रथी महारथी खेळून गेले. काल ठाण्याने बाजी मारली आहे, परंतु आज बाजी कोण मारणार? आज कोणत्या दोन टीम आहेत त्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळतील. आणि पुढच्या दोन्ही टीम रजत मुंडे, आशिष मेहरोल या दोन्ही टीमला विनंती आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असणार आहे, आपण इनिंग ब्रेक मध्येच टॉस होणार आहे. तेजस म्हात्रे यांच्या स्पष्ट सूचना आहेत, कारण कोणतीही टीम जवळची लांबची असं काही नाहीये. स्पर्धेची शिस्त ही प्रत्येकाला पाळावी लागणार आहे. आणि आज 6व्या पर्वात ही स्पर्धा गेली आहे, यशस्वी होते. त्याच्या मागचं कारण हे सुद्धा आहे, या स्पर्धेचं एक शिस्त देखील राहिलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये थंडावा देखील आणला जातोय. आणि कारण मार्च महिना आता जवळपास संपायला आलाय आणि मार्च महिन्यातच अगदी चांगल्या पद्धतीने उन्हाळा असं वाटतंय सुरू झालाय. नाईट मॅचेस अगदी जोरावर आहेत, दिवसाच्या मॅचेस देखील पाहायला मिळतात, परंतु आता रात्रकालीन मॅचेस मोठ्या प्रमाणावर. आणि याच मैदानामध्ये आम्हाला नेहमीप्रमाणे महेशजी कडू साहेबांची स्पर्धा चांदीचा चषक सोनारी गावामध्ये आम्ही याही अगोदर पाहिलंय किंवा या अगोदर देखील सातत्याने त्या स्पर्धेचं समालोचन करण्याची संधी देखील मिळालेली आहे. परंतु आज रायगड प्रीमियर लीग सोनारी गावात येते. अगदी जेएनपीटी पोर्टच्या दिशेने तुम्ही निघालात, मुंबईहून या, पुण्यावरून या किंवा कोणत्याही राज्यातून या, तुम्हाला सोनारी गावातून पुढे जावं लागतं. आणि पुढे गेल्यानंतर मात्र भारतातील सर्वात मोठं पोर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतं, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. आणि त्याच्या दिशेने जाताना सोनारी हे लागतं. सोनारीचं सुंदर मैदान आणि त्यावर असणारी ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. हरिओम डोलवी टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे या ठिकाणी माणगाव टीमला. विवा सुपरस्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. माणगावात देखील सध्या चांगले क्रिकेटचे वारे वाहत आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धा त्या परिसरामध्ये होत आहेत. पेन तालुक्याचं क्रिकेट देखील गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. आणि मॅचला होते सुरुवात. पहिली ओव्हर घेऊन प्रसन्न पाटील दाखल होत आहेत. पहिला बॉल चांगला होता, थोडासा पुढे केला होता, ढकललाय त्याला समोरच्या दिशेने. आणि जोपर्यंत लॉंग ऑफचे फिल्डर येतील, पहिली धाव पहिल्याच बॉलवर घेतली देखील गेलेली आहे. माणगाव विरुद्ध पेन अशा या दोन बलाढ्य तालुक्यांमधील लढत देखील पाहायला मिळत आहे. आणि योगायोग म्हणजे मुंबईवरून गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर तुम्हाला पेनही लागणार आणि माणगाव सुद्धा लागणार, असे दोन महत्वाचे तालुके आज एकमेकांच्या विरोधात रायगड प्रीमियर लीग मध्ये. रायगडच्या प्रत्येक तालुक्याचं एक वेगळं महत्व आहे.
आणि भारतातील किंवा महाराष्ट्रातील बलाढ्य जिल्ह्यांच्या यादीमध्ये रायगड नेहमीच पाहायला मिळतं आणि क्रिकेटच्या क्षेत्रात देखील तेवढंच प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवर एक रन जरूर घेतली गेली आहे. यश म्हात्रे आणि कुणाल तारेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुणाल स्ट्राईकवर पाहायला मिळतात. याही खेळाडूने मागील काही वर्षात खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. ओ यावेळेला अपील केली गेली, पंचाने ते अपील फेटाळले. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. संघर्ष सुरू झालाय. लेग बॅचच्या स्वरूपातील एक रन कळवली जाते आणि आज खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. या स्पर्धेची एक वेगळीच बात असते. कुणाच्या टीमचा संघमालक कोण आहे, कोणत्या तालुक्यातली टीम आहे, कोणत्या तालुक्यातील खेळाडू त्या टीम मध्ये आहे, कोण आयकॉन आहे, कोण कॅप्टन आहे, या सगळ्या चर्चा पाहायला मिळतात. आणि प्रतिष्ठेची बाब आहे. असंही चर्चा होते, अरे आपल्या तालुक्यातून कुणाची एंट्री आहे, आपल्या तालुक्यातून किती टीम आहेत, याची सुद्धा चर्चा होते या स्पर्धेत. ऑफ स्टंपच्या बाहेरील बॉल. ओ हो, इकडे एक संधी होती, परंतु संधीचं सोनं नाही झालं. एक रन तिकडे देखील घेतली जाते. प्रसन्नने आपल्या टीमला प्रसन्न केलंय आतापर्यंत. चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते पेन संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर माणगावचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यश म्हात्रे थळचा यश अलिबाग तालुक्यातील, तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील कुणाल तारेकर पाहायला मिळत आहेत पारगावचे, ज्यांचाही मागील 2-3 वर्षात परफॉर्मन्स जबरदस्तच राहिलाय. तेच कुणाल तारेकर बॅटिंग साठी आहेत. रियम डोलवी टीमचे मागील वर्ष कॅप्टन देखील राहिले होते प्रसन्न. आणि अखिल भारतीय ज्यावेळेला गटाचा विचार येतो ना, गेल्या 3-4 वर्षात या प्रसन्नची देखील दखल भल्या भल्या संघांनी घेतली आहे. आणि ज्यावेळेला व्यावसायिक टीम बनतात ना, त्यावेळेला प्रसन्नचा देखील विचार केला जातो. एवढं त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. परंतु आज सगळ्यांचीच पावलं या क्रीडानगरीच्या दिशेने, अन्यथा 24 लाईव्ह इव्हेंटच्या दिशेने देखील येणार आहेत. कारण रायगड प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने सुरुवात. हो, वेग वाढवला होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे व्हाईट बॉल पंच गणेश बाविस्कर घोषित करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. टप्पा लेग स्टंपच्या बाहेर थोडासा कट केला जरूर, परंतु थोडासा जास्त बाहेर होता, त्याच्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातो. या ट्रॉफीची देखील चर्चा होते. त्याचबरोबर बाजूला असणारी चांदीची ट्रॉफी आहे. छत्रपती शिवाजी महाराज. लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहेत. एक रन तोपर्यंत मिळेल म्हणजे अजूनही दबाव थोडासा निर्माण केलेलाच आहे. संधी नाही दिली आहे डोलवी टीमने. पॉवर प्ले म्हटलं तर धुवाधार पारी. काल अनिकेत नामक खेळाडू होता काल रात्रीच्या सत्रामध्ये डोंबिवली परिसरातील सोनारपाड्याचा, ज्याने दोन्ही मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली. काल कृष्णा सातपुते यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. काल केतनची बॅट देखील तळपली या ठिकाणी. या वेळेला लॉफ केलाय, बॉल पुढे होता आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. मंगेश दादाच आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाच आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर. यश यांनी चांगला फटका केला. हा बॉल थोडासा पुढे होता, त्याचा फायदा इकडे घेतला आणि सीमारेषेच्या पलीकडे बॉल पाठवून देखील देण्यात यशस्वी राहिले. थोडेसे शफल झाले होते आणि त्यानंतर बॉलला पिक केलं, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. 6 धावांसाठी पुन्हा प्रसन्न. हा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस पॉइंटला ढकललाय, तिकडे फेकी केली जाते. बॅकअप चांगला आहे. पहिली ओव्हर इकडे संपते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे विवा सुपरस्टार माणगाव संघाची बिनबाद 12. पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण किट कलेक्ट करायचे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज व्हायचंय. धाव फलकावर पहिली ओव्हर संपलेली आहे. रायगड प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. पहिलाच दिवस अधिकृतरित्या, ज्यामध्ये 4 बलाढ्य टीम पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या तालुक्यातील देखील इकडे पाहायला मिळत आहेत. सध्या सुरू असणारी मॅच माणगाव विरुद्ध पेन असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि दुसऱ्या बाजूला खूप चांगलं आयोजन महेश कडू मित्रमंडळाच्या माध्यमातून सोनारीमध्ये स्पर्धा आली आहे. पहिली ओव्हर संपलेली आहे आणि दुसऱ्या ओव्हरसाठी कर्जत तालुक्यातील आमराई या गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पवार यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सुशांत यांनी आमंत्रित करण्यात आले त्यांना बॉलिंगसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला यश यांच्याकडून चांगली सुरुवात झाली. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला. कुणाल मैदानाच्या आतमध्ये आहेत. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत म्हणजे पुरेपूर संधी आहे आणि हळूहळू प्रेक्षकांची पावलं देखील सोनारीच्या दिशेने येऊ लागतील. कारण काल जरी प्रेक्षणीय मॅचेस झाल्या असतील, मोठी गर्दी पाहायला मिळाली, परंतु आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अधिकृतरित्या पहिला दिवस ज्यामध्ये रायगडचे धुरंधर, 4ही बलाढ्य टीम, 4 संघ मालक दाखल झालेत. चर्चा संघ मालकांची सुद्धा होते, प्रत्येक तालुक्यात होते आणि हा सुद्धा प्रतिष्ठेचा विषय. रायगड प्रीमियर लीग मध्ये संघ मालकत्व घेणं म्हणजे ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये. बलाढ्य लोक संघ घेतात इकडे. यावेळेला पिक केलाय बॉलला मात्र सीमारेषेच्या दिशेने पाठवलंय आणि वाऱ्याचा वेगही त्याने धारण केला आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. खूप सारी क्षणचित्र पुढील 10 दिवसामध्ये इकडे टिपली जातील आणि सगळ्यांना आनंद देणार आहे. पहिल्या दिवशी कोण क्वालिफाय होणार, दुसऱ्या दिवशी कोण क्वालिफाय होणार, रायगडच्या गावागावात, तालुक्यात, नाक्यावर, चौकात, आळीमध्ये चर्चा होणार आहे या स्पर्धेची. कारण सर्व दूरपर्यंत कर्जत पासून अगदी पोलादपूर पर्यंतचे तालुके पसरलेला हा मोठा जिल्हा आणि त्याच्यामध्ये होणारी ही रायगड प्रीमियर लीग सगळ्यांची आवडती स्पर्धा आहे. हो यावेळेला टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय समोरच्या दिशेने. लेग बायच्या स्वरूपात 1 रन कळवली जाते. रायगडची देखील एक वेगळी बात पाहायला मिळते. दुसरी ओव्हर मार्गस्थ 19 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपातील 1 रन. विजय पवार करतायत कमबॅक, परंतु कुणाल आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये माणगावसाठी आपल्याला पाहायला मिळते. विवेक ढेपे साहेबांची टीम एका बाजूला पाहायला मिळते. विवा सुपरस्टार माणगाव, तर प्रभाकर वासुदेव म्हात्रे यांची टीम आहे हरिओम डोलवी पेन. या 2 बलाढ्य टीम मधील सुरू असणारी ही आजच्या दिवसातील पहिलीच मॅच. आयोजकांचं कौतुक करावं लागेल, अगदी वेळेवर मॅचेस सुरू होत आहेत. दिवस रात्र पद्धतीचे आयोजन आहे आणि वेळेत सुरू झाल्यानंतर वेळेत संपतात देखील स्पर्धा. त्यामुळे खूप अगदी नियोजनबद्ध असणारी स्पर्धा पाहायला मिळते. त्यातल्या त्यात महेश कडू मित्रमंडळ म्हटलं तर स्पर्धा आयोजन करण्याचा खूप मोठा प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्याकडे आहे. कारण याच मैदानात चांदीचा चषक, सरपंच चषक खूप मोठ्या प्रमाणावर याही अगोदर आयोजित झालेली आहे. आणि आज सोनारी गावामध्ये आणि प्रथमतःच उरण तालुक्यात, कारण उरण तालुक्यातील क्रिकेटला देखील एक दर्जा राहिला आहे. मोठमोठे खेळाडू रायगडसाठी, महाराष्ट्रासाठी उरण तालुक्याने दिलेले आहेत. आज सुधीर तांडेल यांची देखील आठवण या ठिकाणी येते. कारण रायगडातील मातब्बर खेळाडूंच्या या पंक्तीतील एक मोठं नाव आज त्यांना आम्ही जरूर मिस करतोय. ऑप्टमच्या बाहेरून खेचायला गेले बॉल, फाईन लेगला फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वतः खेळपट्टीवर पडले परंतु बॉल यष्टीरक्षकाच्या हातात पडलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली. इकडे हा व्हाईट बॉल घोषित केला जातो कारण थोडासा लांबून मात्र खेचण्याचा प्रयत्न होता. जवेत मॅचच्या दिशेने कुणाल यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत की रन बनवण्याचे. समोर आहेत विजय पवार. आता रिव्हर्स खेळायला गेले, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, थोडंसं त्यांच्यापासून दूर बॉल टाकतायत, थोडासा खाली राहिला परंतु व्हाईट बॉलच घोषित केला जातोय पुन्हा एकदा. टप्प्यावरचं नियंत्रण क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाचं देखील आहे. जे प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट्स आमच्याबरोबर जुडले गेलेले त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करू. आजपासून खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू होते. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. अपीलही केलं गेलं परंतु अपील पंचांनी फेटाळलं. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा जागेवरच थांबताना पाहायला मिळते. कुणाल थोडंसं स्ट्रगलही करतात आतापर्यंत परंतु केव्हाही उसळी घेऊ शकतात आणि कोणत्याही पद्धतीचे फटके खेळण्याची क्षमता आहे या बॅटरमध्ये. पारगाव यावेळेला स्ट्रोक खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, तिकडे फिल्डर येत आहेत, अगदी चपळतेने आले, थ्रोही केलाय अगदी लगेच आणि अगदी यष्टीरक्षकांच्या हातात देखील केलाय. दुसरी ओव्हर सुरू आहे. पहिल्या ओव्हरच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर याही ओव्हरमध्ये रन आतापर्यंत आलेले आहेत. खरे विजय यांची सुरुवात झाली होती
षटकाराने त्यानंतर काही वाईट बॉल देखील पाहायला मिळाली, परंतु यशने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. त्यांच्या बॅटमधून 2 सिक्सर आलेले आहेत. अलीकडे रायगडात येण्याचा खूप कमी योग येतो. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवला देखील आहे आणि लगेच डायरेक्ट हिट देखील करण्याचा संधी देखील तिकडे मिळाली होती आणि ती देखील साधली गेली होती. रनआउट नाही होत आहेत, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. परंतु कामानिमित्त, व्यवसायानिमित्त याच ठिकाणी म्हणजे या पीयूबी बिल्डिंग इथून जवळच आहे. गेली 10 वर्ष येण्याचा योग आला. धावसंख्या जर पाहिली तर आता 23 झाली आहे, 23. 10 वर्ष दररोज सोनारीतून प्रवास करायचा योग आलाय. तेवीस धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 कुणाल तारेकर बॅटिंग साठी आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस खेळणे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा तिकडे फिल्डर अतिशय वेगाने आले. आउटफील्ड चांगली आहे, खूप चांगली मेहनत घेतली आयोजकांनी. खेळपट्टीवर मेहनत घेतली आहे, मैदानावर मेहनत घेतली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 24 धावा. विवा सुपरस्टार माणगाव. प्रीमियर लीग आपण पाहतोय. रायगडची देखील बात न्यारी आहे. कर्जत, खालापूर, पनवेल, उरण, पेन, सुधागड, अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, त्याचबरोबर जर पाहिलं तर महाड, पोलादपूर, अशा माझ्या मते तब्बल 15 तालुके आहेत. चुकून एखादा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, परंतु माझं भाग्य आहे 15 पैकी सुधागड वगळता 14 तालुक्यांमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मला रायगडाच्या मिळालेली आहे. तळा राहिला, यस, तळा तालुका सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. तर हे सगळ्या तालुक्यांना एक वेगळं महत्व प्राप्त झालंय. 24 धावा धाव फलकावर पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. प्रत्येक तालुक्याची एक खासियत आहे. प्रत्येक तालुक्याचं क्रिकेट वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. श्रीवर्धन मसळ्याच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. महाड पोलादपूरच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. माणगावची क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. उरण पनवेलमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट पाहायला मिळतं. कर्जत खालापूरही आहे. या वेळेला उसळी होती, त्याचा अंदाज नाही आलाय. बॅटच्या ज्या हिस्स्याला बॉल लागणं होतं तिकडे नाही लागलाय. 1 रन मिळेल. अलिबागचे सुद्धा क्रिकेट, अलिबाग, मुरुड, इकडल्याही क्रिकेटची एक वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळते. रोहा तळा तर त्याही पेक्षा जबरदस्त. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, पेन तालुका देखील म्हटलं तर तिकडेही क्रिकेट चांगलं पाहायला मिळतं. तर अशा प्रत्येक तालुक्याच्या रायगडचं क्रिकेट एका मंचावर आणण्याचं काम कोणी केलं? मंगेश वाकडीकर साहेब, आणि या स्पर्धेने केलंय, रायगड क्रिकेट असोसिएशनने केलंय. आणि गेली 6 वर्षे ही स्पर्धा रायगडवासियांसाठी पाहायला मिळते. स्वतःचेच कीर्तिमान तोडत पुढे पुढे निघाली ही स्पर्धा. आणि 32 संघांमध्ये कोणत्या जिल्ह्याची स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रात मच्छिंद्र सर कुठे होत असेल ना, तर तो फक्त रायगड जिल्हा आहे. कारण 32 टीम मध्ये एखादी लीग होणं सोपी गोष्ट नाहीये, आणि ती सुद्धा जिल्ह्याची. ओ, पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. काय एफर्ट्स दाखवले तिकडे. कुणाल घरात तिकडे होते, बॉल अडवतोय. फुंडेगावचे खेळाडू आहेत. अगदी तिकडे पाठीमागे बॉल गेला असता तर आणखी 3 मिळाल्या असत्या, परंतु तसं नाही झालं. चांगले एफर्ट्स दाखवलेत. एफर्ट्स लाजबाब. फुंडेच्या क्रिकेटमध्ये या कुणालला देखील एक मानाचं पान आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे गेली आहे. 26 धावा. थोडासा दबाव अजूनही आहे, कारण धावसंख्या ज्या गतीने पाहिजे त्या गतीने नाहीये. परंतु एक दबाव बॉलिंग टीमवर आहे, कारण त्यांनी अजून विकेट नाही घेतली आहे. मजा येणार आहे. पहिलाच डाव चांगला रंगायला सुरुवात झाली आहे. ओ, यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. पंचांचं बोट आकाशाकडे. LBW पहिली विकेट, पहिला धक्का. विकेट आली आहे.
का बसला इकडे कुणाल पहिले थोडेसे शफल झाले, पुन्हा एकदा स्टंपच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आणि धावसंख्या 26 असताना पहिली विकेट आली आहे, पहिलं यश मिळालं आणि बॅटिंग साठी आता आलेत परशुराम मंदिर येतात बॅटिंग करण्यासाठी. नावेगावचे खेळाडू आहेत माणगाव तालुक्यातील बॅटिंग साठी. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळलाय आणि पाठवलं याला सीमारेषेच्या पार. 6 षटकार. माणगाव तालुक्यात क्रिकेटच्या बऱ्याचशा असोसिएशन सुद्धा आहेत. माणगाव प्रीमियर लीग, त्याचबरोबर जर पाहिले एव्हन ट्रॉफी निजामपूर किंवा खूप साऱ्या स्पर्धा निजामपूर विभागात सुद्धा होत असतात. यावेळेला वेगात बॉल टाकला, वेग वाढवला होता, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाईल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पेन मध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट चालतं आणि पेन आणि माणगाव यांच्यामधील लढत आज आपल्याला पाहायला मिळते. माणगाव मधला निजामपूर विभाग जर पाहिलं तर बरेचसे त्या परिसरातील लोक सुरत मध्ये देखील वास्तव्यास आहेत आणि तिकडनं येऊन आपल्या गावाकडे देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात निजामपूर विभागामध्ये. असा हा विभाग आहे. माणगावच्या देखील विविध विभागातील असोसिएशन खूप चांगलं काम देखील करतायत. यावेळेला फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न पाहायला लागतोय. बॉल मात्र थोडासा बाजूला देखील जातोय. एक रन तिकडे घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला गेला होता आणि दुसरी रन देखील पूर्ण केली गेली आहे. विवाद सुपरस्टार यस, एकच धाव घेतली गेली. विवाद सुपरस्टार माणगाव एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला पेन आहे. हरिओम हा बलाढ्य संघ आहे. गेली कित्येक वर्ष हरिओम हे नाव सुद्धा कांचन सर आपण ऐकतोय. धाव संख्या 34 झाली आहे. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये. मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागणार आहेत कारण बरेच एक महिना वाट पाहिली लोकांनी. कधी ही स्पर्धा येणार आहे, कधी आम्ही मैदानात उतरतोय, कधी आमच्या मालकासाठी खेळतोय, कधी आमच्या गावाचं नाव करतोय, अख्ख्या जिल्ह्यात आमच्याही नावाचा डंका केव्हा पिटला जाणार सगळे वाट पाहत होते. आणि आज सोनारी लोवर फुल टॉस, चांगल्या ठिकाणी चेंडू टाकला, समोर खेळलाय, फिल्डिंग चांगली आहे, फेकी सुद्धा केली आणि तिकडे एक धाव पूर्ण देखील होताना पाहिलं मिळते. ओव्हर संपलेले आहेत 3 आणि धाव संख्या झालेली आहे 35. यस, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपला, 1 विकेट माघारी माणगाव टीम 35.
घरी परतली आहे आणि मॅचला सुरुवात देखील करायची आहे. चला, हरिओम डोलवी टीम एका बाजूला पाहायला मिळते. पेन तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय हा संघ या बलाढ्य असणाऱ्या रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये चर्चा सगळ्यांचीच होताना पाहायला मिळते. चर्चा अंपायरची होते, चर्चा स्कोररची होते, चर्चा कॉमेंटेटरची सुद्धा होते. माझ्या मते सगळ्याच पर्वामध्ये भले एक एक दिवस का होईना या स्पर्धेचा मी सुद्धा घटक बनलेलो आहे. त्याबद्दल आयोजन कमिटीचा मनापासून आभारी असेल. आणि महेश कडू साहेबांची याही अगोदर ज्यावेळेला या ठिकाणी स्पर्धा सरपंच चषक आम्ही पाहिली आहे त्याचाही घटक होण्याची संधी मिळाली होती. 3 ओव्हर येणं अजूनही बाकी आहे. माणगाव विरुद्ध पेन यांच्यातील मॅच चांगलीच पहिल्या डावात चालली आहे. दुसऱ्याही डावात मॅच चांगली होईल. विजय पवार यांच्या हातात पुन्हा एकदा सुशांत यांनी चेंडू सोपवलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये परशुराम मंदिरे आणि यश म्हात्रे हे दोन्ही खेळाडू जर पाहिले तर एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने माणगावला देखील नेण्यासाठी आतुर आहेत. टप्पा पडतोय, बॉल चांगला टर्न होतोय, शरीराचा वेध घेताना पाहिला मिळतोय. चांगला चेंडू पाहिला मिळालाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या ओव्हरची. चांगली सुरुवात, चांगली सुरुवात. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी बॉलर कधी बॅटर या दोघांकडे जाणारा, परंतु तुम्हा आम्हाला आनंद देऊन जाणारा. आणि पुढील 10-11 दिवस आपल्याला रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आनंद घ्यायचा आहे या सोनारी गावामध्ये. महेश कडू साहेबांचं भव्य दिव्य असणारं हे आयोजन, महेश कडू मित्रमंडळाचं आयोजन सोनारी गावामध्ये, सिद्धिविनायकाची सोनारी आणि सोनारी मधील हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजूबाजूला जर पाहिलं तर कंटेनरची दुनिया पाहायला मिळते तुम्ही जर सोनारी मध्ये आलात तर. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वाऱ्याचाही वेग या बॉलला सुद्धा लाभला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6. एक चांगला स्ट्रोक खेळला गेला. यशकडून चांगली कामगिरी होते. थळ या गावाला बिलॉंग करतात. या गावाच्या क्रिकेटचे देखील एक वेगळा दर्जा राहिलेला आहे. आज प्रत्येक जण आपापल्या गावाचं प्रतिनिधित्व करतोय, तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. आज जिल्ह्याची लीग आहे म्हटल्यानंतर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये, जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये चर्चा हीच आहे, आज कोणता संघ जिंकणार. विजय यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. धावसंख्या पुढे गेली आहे, 41 झाली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. रायगडाचं क्रिकेट मोठ्या स्तरावर आपल्याला पाहायला मिळत आहे. भारताच्या बाहेर. यावेळेला चांगला टर्न केलाय, बॉल टप्पा पडला, त्यानंतर बॉल फिरवला, तोपर्यंत एक रन घेण्याचा प्रयत्न, बायच्या स्वरूपातील रन येते. बॉल चांगला होता परंतु त्याच्यावर देखील रन आलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला आवडेल हा बॉल. टप्पा पडला, अँगल बनवला, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला, तिकडे थोडीशी चूक आणि रन कंप्लीट देखील होताना पाहायला मिळतोय. बायच्या स्वरूपातील रन आलेली आहे. कांचन पालकर आम्हाला कळवतायत धावसंख्या 42 झालेली आहे. बेचाळीस धावा धाव फलकावर. यावेळेला बॅटची कडा, बॉल हवेत आहे आणि विकेट आली आहे. विजय पवार, आमराई कर्जत एक्सप्रेस विकेट घेताना पाहायला मिळाले. परशुराम मंदिरे बाद. ती सुरू आहे. विकेट दुसरी आलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये वेळ झाली होती मानगावच्या हिटमॅनच्या येण्याची. टीमचे कॅप्टन आणि रायगड जिल्ह्यातील टॉपचे ऑलराऊंडर म्हणून ज्यांच्याकडे देखील पाहिलं जातं, शुभम जाधव. माणगाव पासून मुंबई पर्यंत आणि मुंबई पासून दुबई पर्यंत ज्या खेळाडूचा खेळ आपण पाहिला तोच खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समोर विजय पवार या नावाची देखील चर्चा झाली अगोदर सुद्धा, व्यावसायिक गटामध्ये देखील झालेली आहे.
कर्जतचे बॉलर आहेत परंतु बॅटर आहेत माणगावचे. एका बाजूला पेंटचा संघ आहे तर एका बाजूला माणगावचा संघ आहे. शुभम पहिलाच बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर वरून आले तिकडे. हो पकडली कॅच. निमिष तिकडे होते आणि त्यांनी पकडलेली कॅच. मोठी विकेट घेऊन गेलेले आहेत विजय पवार. चांगली गोलंदाजी. येत आहेत. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पहिल्या सुरुवातीला विकेट येत नव्हती परंतु आता विकेट यायला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या देखील बऱ्यापैकी आहे परंतु चौथं षटक मार्गस्थ आहे. एक षटकार आल्यानंतर विजय पवार यांनी केलेलं कमबॅक पाहायला मिळालं. कर्णधार आल्या पावली माघारी परतले. आता डावाला मात्र इकडे सावरण्याची गरज आहे. लगातारच्या 2 विकेट घेतलेल्या आहेत या ठिकाणी विजय यांनी. आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सावरकरचे जबरदस्त बॅटर चेतन गरत. याही खेळाडूची चर्चा आहे. काही वेगवेगळे स्ट्रोक्स त्याच्याकडे देखील आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. सावरकरचा फलंदाज. सावरकर, सोनारी आणि करळ ही भौगोलिक दृष्ट्या बाजूबाजूला असणारी गाव आहेत. म्हणजे असं लांबून जर पाहिलं ड्रोनच्या साह्याने पाहिलं तर असं वाटेल हे एकच गाव आहे. अशी ही 3 गाव आहेत परंतु अगदी बाजूबाजूला एकत्रितपणे नांदताना पाहायला मिळतात. मध्ये रस्ते असतील परंतु सोनारीमध्ये असणारी मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. चेतन येतात बॅटिंगसाठी. सावरकर आणि या मैदानाचा त्यांना सुद्धा अंदाज आहे कारण जवळच असणारं सावरकर नावाचं गाव आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकची संधी एका बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये, मानाच्या स्पर्धेमध्ये. आमराई कर्जतचे गोलंदाज विजय पवार समोर आहेत. चेतन फ्रॉम सावरकर. या वेळेला हळूवार पद्धतीने बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न इकडे राहिला आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल चुकी झाली आहे आणि इकडे रन घ्यायचा की नाही असंच चाललं होतं आणि नशिबात बचावने लिहिलं होतं आणि बचावले गेले बॅटर असंच म्हणावं लागणार आहे. आणि एक संधी होती आणि मोठी संधी होती आणखीन एक विकेट घेण्याची आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या झाली ती 43. झालेली आहे 43. 3 विकेट माघारी परतल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 7 विकेट हातामध्ये आहे टीम माणगावच्या. त्यामुळे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये रन करावे लागणार आहेत आणि या परिस्थितीला मॅच सुरू करायच्या आयोजकांच्या सूचना येत आहेत. एका बाजूला चेतन घरत धडाकेबाज बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. सलामीला आलेले यश मात्र एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज खेळायचं या माणगाव टीमसाठी रणनीती पाहूया तिकडे काय आता कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जाईल इकडे की स्वतः संगनायकच बॉलिंगसाठी येत आहेत की काय. हे संगनायक स्वतः सुशांत मोकल रायगड मधील आदर्श खेळाडूंच्या यादीतील असणारं हे महत्वाचं नाव सुशांत. येस सुशांत पव्या कशा प्रकारची कामगिरी करतील. रायगड जिल्हा परिषदेचा पुरस्कार देखील प्राप्त असणारा हा खेळाडू देखील आहे परंतु चेतन
यांच्यासाठी हे मैदान काही नवीन नाही आहे. यश यांना साथ द्यावी लागेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये मोठे मोठे स्ट्रोक देखील माणगावला खेळावे लागणार आहेत. एक चांगलं आव्हान उभं करावं लागणार आहे. पहिल्या डावात मॅच रंगली आहे, दुसऱ्याही डावात मॅच रंगणार आहे. परंतु खेळपट्टी चांगली आहे, मैदान चांगलं आहे, आयोजन चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे, लाईव्ह कव्हरेज देखील 24 लाईव्ह इव्हेंटचं तेवढंच चांगलं आहे आणि त्याच्यामुळे या स्पर्धेला मजा येणार आहे. आवर्जून आजपासून सुरू झालाय हा महासंग्राम. आनंद घ्या रायगड प्रीमियर लीगच्या. मात्र या 6व्या पर्वाचा सोनारी गावामध्ये महेश कडू मित्र मंडळाची स्पर्धा. पहिला बॉल थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न देखील केला. इकडे एक संधी देखील होती, बॉलला वळवलं देखील सुशांत यांनी, परंतु डॉट बॉल येतोय हेच म्हणावं लागेल. इकडे बॉलला वळवण्याची कला देखील त्यांच्याकडे आहे. एक संधी देखील तिकडे होती, गमावली गेली. डॉट बॉलने सुरुवात केली मात्र इकडे सुशांत मोकल यांनी पेनसाठी गोलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. एक रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेली आहे. एक बॉल आता महत्वपूर्ण आहे. हा पहिला डाव अंतिम टप्प्यामध्ये येऊ लागलेला आहे आणि आता ती वेळ आली आहे ज्यावेळेला तुम्हाला मोठे मोठे स्ट्रोक देखील खेळायचे आहेत. रायगड प्रीमियर लीगची चर्चा होते. कोणत्या गावात आयोजित होणार, कोणत्या तालुक्यात आयोजित होणार, कोणत्या टीम त्याच्यामध्ये सहभागी होणार, कोणते खेळाडू सहभागी होणार, कुणाला घेतलं जाणार, कुणाची निवड होणार, कुणाची निवड नाही होणार, कोणत्या तालुक्यातील किती टीमला संधी मिळणार, अशी सुद्धा चर्चा होते. मोठ्या प्रमाणावर चर्चा होतात कारण मोठा जिल्हा आहे, मोठी लीग आहे आणि क्रिकेटच्या दृष्टीने रायगडचं महत्त्व आता सध्या अधोरेखित आहे. मग स्पर्धा कोणतीही असू देत, रायगडच्या खेळाडूंना एक मोठ्या प्रमाणावर संधी देखील मिळते आणि यावर्षी ISPL मध्ये देखील खूप खेळाडू खेळले. समोर खेळलाय हा बॉल खोलवर टप्प्याचा, त्यावर एकपेक्षा जास्त काही नाहीये. कोंडी केली आहे सुशांतने देखील, म्हणजे विशेष संधी दिली जात नाहीये आणि त्याच्यामुळे थोडासा दबाव देखील पाहायला मिळतोय. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि दिवसाची मॅच पाहता एक 70 रन तरी इकडे पाहिजेत. दिवसाची मॅच पाहता कमीत कमी, रात्रकालीन मॅच मध्ये थोडीशी कमी असेल तरी चालते, परंतु दिवसाची मॅच पाहता आणि वाऱ्याची गती देखील पाहता रन पाहिजेत. चांगला बॉल, खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते. एक रणनीती कालच्या रात्रीत बऱ्याच जणांनी मॅच पाहिल्यात. इकडे रनआउटची संधी देखील पाहायला मिळाली आणि विकेट येते रनआउटच्या स्वरूपात. खेळाडू यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन दैविक लक्ष्मी 11 खानावले, रजत मुंडे आणि अनमोल किंग्स कळंबोली आशिष मेहरोल, आपण दोघांनीही सज्ज राहायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन. यानंतर होणारा महत्वपूर्ण सामना असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये त्याचा टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. 5वी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या 46 झाली आहे. चांगली गोलंदाजी इकडे केली जाते. आज नवीन बॅटर मात्र मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. रोहित गरज दाखल होत आहेत. धाकटी जुई गावचा रोहित घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चेतन जोडीला आहेत. संधी आहे आणि खेळावी लागेल. यावेळेला समोर खेळायला गेले, टायमिंग नाही झालाय. बॉल थोडासा पुढे पडला. 1 रन तिकडे घेतला जाईल. चेतनकडे एक वेगळी प्रतिभा आहे, परंतु आज त्याचा वापर करावा लागेल आणि योग्य वेळेला आपण बॅटिंग करावीच लागते ज्या वेळेला टीमला गरज आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 धावा धाव फलकावर आहे आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न इकडे अजूनही असणार आहे. परंतु अजूनही मी म्हणेल पेन संघाने जी बॉलिंग केली ना ती चांगली केली आहे. विशेष संधी नाही दिली आहे, परंतु डाव संपलेला नाहीये, त्यामुळे मानगाव पलटवार करू शकतो. पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक बॉल ऑप्शनच्या बाहेर जमिनी लगत खेळलाय. लॉंग ऑनला 1 पेक्षा जास्त काही नाहीये. सुशांतने देखील चांगली बॉलिंग केली आहे. कॅप्टन म्हणून बॉलिंगला आले. काय बॉलिंग केली आहे, फक्त 5 रन दिले. नाव सुशांत आहे आणि मात्र कामगिरी त्यांची शांत नसते, वातावरण अशांत करणारी असते. चांगली कामगिरी आहे आणि ओव्हर जर पाहिल्या तर 5 संपल्या. धाव संख्या झालेली आहे 48.
देखील विवा सुपरस्टार माणगाव बॅटिंग करते 48 धावा त्यांच्या झालेल्या आहेत. हरिओम डोलवी बॉलिंग करते, त्यांनी थोडंसं नियंत्रण मिळवलंय, परंतु एक ओव्हर बाकी आहे आणि क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. एक ओव्हर देखील काफी असते ही मॅच मध्ये आपल्या टीमला आणण्यासाठी. सुशांत मोकलने या अगोदरचं षटक चांगलं टाकलं. चेतन 5 चेंडूमध्ये 4 वर खेळतायत. रोहित घरत नुकतेच आलेत, त्यांच्याकडे देखील चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. आणि शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगला पाहूयात कुणाला आमंत्रित केलं जात आहे. राज मात्रे येताना पाहायला मिळत आहेत. कळवेगावचे खेळाडू आहेत, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. रायगड प्रीमियर लीग पर्व 6 आज आपण पाहतोय. पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेवटची ओव्हर धावा धाव फलकावर. शेवटची ओव्हर आहे. माणगाव टीमला मॅच मध्ये येण्यासाठी काही मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता असणार आहे, परंतु राज मात्रे यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी सुशांत यांनी सोपवली आहे. हरिओम डोलवी पेन या टीमसाठी रायगड प्रीमियर लीगचं पर्व 6 सगळ्यांनाच मोहिनी घालणारी ही स्पर्धा, खेळाविषयी वाटणारी ही स्पर्धा आज 6व्या पर्वामध्ये आली आहे. राज रोहित यांच्यासाठी पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेग होता, बाउन्स सुद्धा होता, त्यामुळे बॉल कीपर यांच्या हातामध्ये जाईल. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉलने सुरुवात केली इकडे. राज यांनी सुद्धा गोलंदाजांनी वर्चस्व थोड्याफार प्रमाणात निर्माण केलं इकडे, परंतु बॅटरला अजूनही प्रयत्न करावे लागणार आहेत. एक आव्हान ठेवण्यासाठी लीग मॅचेस आहेत म्हणजे संधी याच्यात आहे. आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही पाहतो एखादी मॅच पराभूत झाल्यानंतर सुद्धा स्पर्धा जिंकतात. नुकतीच इंडिया कप झाली, पश्चिम बंगाल टीम सुरुवातीला हारली, परंतु त्याच्यानंतर त्यांनी इंडिया कप जिंकला. म्हणजे अशा खूप साऱ्या लीग मध्ये मच्छिंद्र सर पाहायला मिळतं. पूर्वी या लीग नव्हत्या, परंतु आता लीग मध्ये त्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल हवेत पाहायला मिळतोय. धन्यवाद महेश कडू साहेब. छोट्या छोट्या गोष्टींवर स्वतः लक्ष देऊन आहेत, याला म्हणावं आयोजक. आणि त्याच्यामुळेच विशेष प्रेम त्यांचं आमच्यावरही गेली कित्येक वर्ष आहे. आणि या सोनारी गावात आवर्जून येण्याचा योग देखील येतो. आणि इकडे आणखीन एक विकेट देखील पाहायला मिळते. रनची आवश्यकता आहे, रनची आवश्यकता आहे, रन करावे लागतील. डीजे या. विकेट तर आली आहे, 5वा धक्का बसलाय, रन करावे लागणार आहेत. आणि पहिल्या 2 ओव्हरला जर पाहिलं कांचनजी, ही चांगली धावसंख्या झाली होती आणि विकेटही आली नव्हती. त्यानंतर थोडासा दबाव निर्माण केलाय, त्याचं उत्तर बॅटरला द्यावं लागणार आहे. रिवर्सचा फटका यावेळेला यशस्वी झालाय. आल्या आल्या पहिलाच बॉल, सीमा रेषा पार, 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार खेळला. धावसंख्येला पुढे नेलंय, 50 पार झाली आहे. 60च्या दिशेने न्यावं लागेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला पेन आहे, एका बाजूला माणगाव आहे. सध्या उरण तालुक्यातील सोनारी या गावामध्ये आहेत. या वेळेला दिशा दिली पाठीमागे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होते, चांगले एफर्ट्स दाखवले. अशा प्रकारे कमी वेळ असतो पाठीमागे तुम्हाला बॉल अडवण्यासाठी, त्यांनी चांगले एफर्ट्स देखील दाखवलेले आहेत. महेश कडू साहेब स्वतः क्रिकेटर राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही हाताने बॅटिंग करणारे बॅटर ही त्यांची ओळख आहे. धावसंख्या 53 वर, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका हा मारावाच लागेल.
एक चांगलं आव्हान ठेवण्यासाठी. यावेळेला फटका चांगला आहे, लाजवाब. वाट पाहत होते अशा प्रकारच्या फटक्यांची आणि आता यावेळेला वाट लावली आहे. 4. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पॉइंटला खेळले, चौकार वसूल केलाय आणि धावसंख्या 57 वर गेली आहे. एक 60च्या पुढे धावसंख्या एक फाईट करण्या इथपर्यंत जाऊ शकते आणि ते प्रयत्न करावे लागणार आहेत माणगावसाठी. ते प्रयत्न सध्याच्या घडीला केले जात आहेत. विवा सुपरस्टार माणगाव पहिली बॅटिंग करतायत. थोडीशी पडझड झाली, त्याच्यातून सावरण्याचं काम केलं जातं. यशने चांगला स्टार्ट दिला होता, परंतु त्यानंतर मधल्या कालावधीमध्ये फटाफट विकेट देखील आल्या होत्या, त्यामुळे थोडासा दबाव देखील होता. ओ हो, अंदाज घेतला या बॉलचा, वाईट जातोय. सोपं नसतं अशा प्रकारे स्वतःला वाचवणं आणि वाईट बॉल जाऊ देणं. तेच केलं इकडे. पुन्हा आतमध्ये आले, बॉल वाईट जाऊ दिलाय. धावसंख्या पुढे गेली आहे. 58 वरी धावसंख्या आहे. सावरकरचा सुपुत्र बॅटिंग साठी पाहायला मिळतोय, ज्याने देखील सावरकर या गावाचं नाव केलंय. असे चेतना आहेत. यावेळेला सफल होऊन खेळले जरूर आहेत. एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. एक रन तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये इकडे विकेट आलेली आहे. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 वर आणि मॅचला जिंकण्यासाठी हरिओम डोलवी पेन टीमला करायच्या आहेत धावा, 60 करायच्या आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. दैविक लक्ष्मी खानावले आणि अनमोल किंग्स कलंबोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. आणि ही मॅच 59 धावा झाल्या आहेत. 60ची आवश्यकता असणार आहे. पहिल्या डावात जर पाहिलं तर यश म्हात्रे यांच्या 13 बॉलमध्ये 25, कुणाल तारेकर 4, परशुराम मंदिरे 7, शुभम लवकर आउट झाले, चेतनने केल्या 9, रोहित 1 आणि पार्थ गरत यांचा एक चौकार होता, त्याच्या साह्याने 5. अशा रीतीने धावसंख्या 59 झाली आहे. बॉलर प्रसन्न पाटील 2 ओव्हर 22, 1 विकेट. विजय पवार 2 ओव्हर 18, 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. सुशांत मोकल कॅप्टन 1 ओव्हर फक्त 5 धावा दिल्या, विकेट जरी नसेल मिळाली. आणि राज मात्रे 1 ओव्हर 11 धावा, 1 विकेट. अशा रीतीने 59 झाल्या, 60 करायच्यात. आणि जाऊयात आपण आता टॉस बॉक्स कडे. आणि हॅलो चेक. Hello check, hello check, hello check, hello check, hello check, hello check, 1 2 3, hello check, 1 2 3, बस थँक यू. चेक. टॉस केला जातोय. महत्वपूर्ण मॅच आहे आज. अधिकृतरित्या पहिला दिवस आणि 2 धुरंधर रजत मुंडे आणि आशिष पाल यांना देखील पण इकडे पाहतोय. माझ्या बरोबरीने या स्पर्धेच्या आयोजनात महत्वाची भूमिका असणारे तेजस्वी तर आहेच आहे, परंतु या सोनारी गावाचं नाव ज्याने मुंबई पासून दुबई पर्यंत नेलं असे खेळाडू संदीप पाटील, म्हणजे ज्याला आपण पप्पू सोनारी, या गावाने मात्र ज्या खेळाडूला जगभर नेलं किंवा या गावाचं नाव आयुष्यभर ज्याच्या समोर जोडलं गेलं असे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. हेड्स कॉल केला होता. टॉस जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय काय असणार आहे आणि किती उत्सुकता आहे ऍज अ कॅप्टन रायगड प्रीमियर लीग खेळत आहे? सर आम्ही टॉस जिंकून फिंडली करू. आणि टीम कशी आहे आणि किती उत्साहित आहात ही स्पर्धा खेळण्यासाठी? सर पहिलं तर आमची टीम चांगलीच आहे, बॅलन्स टीम आहे आणि ही टुर्नामेंट खेळायला खूप इच्छा असते. दरवर्षी विचार करतो की कधी येईल ती खेळायला. आता संधी भेटली, आता बघू आता काय करूया. या अगोदर जिंकली आहे स्पर्धा? नाही, या अगोदर जिंकली नाही, परंतु यावर्षी या मेहनत करू पूर्ण. यावर्षी जिंकू असं सांगतात. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. खूप सारी शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत.
आणि मी थोडंसं रजत मुंडे यांच्यापाशी तसं पाहिलं तर लाजरा बुजरा खेळाडू, परंतु मैदानात उतरल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडणारा खेळाडू. रजत, कसं वाटतं ॲज अ कॅप्टन? रायगड प्रीमियर लीग आपली भेटीला आली आहे आणि कशी टीम आहे यावर्षी आणि रायगड प्रीमियर लीग सोनारी गावात? नक्कीच खूप चांगलं वाटतंय. आर पी एलसाठी खूप एक्सायटेड होतो आणि फायनली आज मॅच आले तर आता प्रयत्न असेल चांगला स्कोअर करून मॅच जिंकायचं. आणि सोनारी गाव बोललं तर खूप चांगलं गाव आहे, कारण इथे दरवर्षी आम्ही खेळायला येतो ग्रामीण. यावर्षी आर पी एल खेळलो. किती फायदा होतो ज्यावेळेला तुम्ही जे रायगडचं आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुमचं भारतभर नाव आहे, परंतु जे आपण रायगडचं ग्रामीण क्रिकेट गावागावाचं खेळतो म्हणा, रायगड प्रीमियर लीग खेळतो म्हणा, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला तुम्ही भारतभर खेळत असता तिकडे किती फायदा होतो? नक्कीच ग्रामीण खेळलो तर तो कॉन्फिडन्स वेगळा असतो. इथूनच कॉन्फिडन्स बूस्ट होऊन आम्ही ओपनला खेळतो, तर ग्रामीणचा खूप मोठा हात आहे. येस, त्यांनी सांगितलंय माझ्या कारकिर्दीमध्ये ग्रामीण क्रिकेटचा, हे जे क्रिकेट आहे या क्रिकेटचा खूप मोठा वाटा आहे. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. क्रिकेट रसिका हो, आजच्या दिवसातील जबरदस्त मॅचेस पाहायला मिळणार आहेत. उरण तालुक्यातील सोनारी गावामध्ये महेश कडू मित्रमंडळाने घेऊन आणलेली आहे रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व. पहिली मॅच पेन विरुद्ध माणगाव चांगलीच रंगली आहे आणि या मॅचला आपल्या आवाजाने आणखी रंगवण्यासाठी रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सरांना आमंत्रित करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू सो मच चंदू सर. हर्षद मडवी यांचं देखील आगमन झालं. मोस्ट वेलकम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याल नमन करून मार्च आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि स्वर्गवासी दिबा पाटील गरिबांचे कैवारी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो. रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व महेशकडू मित्रमंडळ आयोजित स्पर्धा ह्या वर्षी उरण तालुक्यामध्ये 5 पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा आज मध्ये 6व्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 60 धावांचा लक्ष्याचा पाठलागाचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. आज आपण 5 सामने लीगच्या माध्यमातून पाहणार आहोत. एक आदिवासी सामना देखील तुम्हाला एक्झिबिशन मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काल या स्पर्धेमध्ये ठाणा जिल्ह्याची मात्र खूप दादागिरी पाहायला मिळाली, कारण युवा ठाणे देखील जिंकला. रायगड ठाणा सामना झाला फायनलचा, त्यामध्ये देखील ठाणा संघ जिंकला. या दोन्ही संघांचं आपण अभिनंदन करूया आणि बोलूया सामन्याकडे. काल पुन्हा संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यांचे देखील आभार. त्यानंतर रायगड संघ देखील स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यांचे देखील आभार. आणि काल मुंबई संघ देखील या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या विनंतीस मान देऊन सहभागी झाले, त्यांचे देखील आभार. प्रेक्षकांना काल या स्पर्धेला मला उदंड प्रतिसाद दिला, या प्रेक्षकांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय एक महत्वपूर्ण सामन्याकडे. वाजले ते दुपारचे 3-4 वाजून 35 मिनिटं. कांचन पालकर आम्हाला इम्पॅक्ट प्लेअर फिल्डिंग मध्ये आला अशी माहिती देतात. जीतला आपण पाहतोय इम्पॅक्ट प्लेअरला, चेतनच्या जागेवर त्याला इम्पॅक्ट करण्यात आलाय. थँक्यू कांचन. खूप चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून. चंदू शेट्टी सर आम्हाला जॉईंट आहेत. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज. त्यानंतर आम्हाला हर्षद मडवी मॅन फ्रॉम नवी मुंबई यांचं देखील आगमन झालं. मोस्ट वेलकम. तुमचं देखील स्वागत करतोय. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा बलून्स तुम्हाला पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की उरणचा वाढता विस्तार आणि त्यांचा वाढता विकास पाहता तुम्ही चुकवू शकता, कारण भरपूर ब्रिज आहेत सभोवताली. त्यामुळे ह्या बलूनला पाहणं. इथे या, इथे स्पर्धा सुरू आहे. इथे आमच्या महेश कडू साहेबांची स्पर्धा सुरू आहे. इथे सोनारी गावची स्पर्धा सुरू आहे आणि संदीप पाटील उर्फ पप्पू, ज्या पप्पूने सोनारी गावाला ओळख दिली, त्यांच्या शुभ हस्ते आता मध्ये टॉस करण्यात आलाय ना. बॅक टू क्रिकेट 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. पहिला सामना रंगतोय माणगाव वर्सेस स्पेन. पहिला चेंडू वाड शॉट, मॅग्निफिसंट क्लासिकल स्ट्रोक दाखवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य खणखणीत सुरुवात. P1 मध्ये पहिला चौकार. दादाच आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाच आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. कुणाल घरात मॅन फ्रॉम फुंडेने देखील भरपूर खेळू दिले. उरणच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं. तोच त्याच गावातील खेळू तुम्हाला पाहायला मिळते. आणि क्रिकेटचा हा एकच इतिहास आहे की तुमच्या गावातील खेळू कोणत्या गावातला खेळतोय, तुमचं गाव किती रिप्रेझेंट केलं जातं याला देखील फार महत्व दिलं जाते. पहिला क्लासिकल स्ट्रोक दाखवत असताना लेंथ लाईन परिवर्तन करण्याचा प्रयत्न गोलंदाजचा. कारण याचं कारण आहे कारण पहिल्या P1 मध्ये त्याला मार बसलाय. चौकार आला तेवढे गोलंदाज शुभम जाधव एक स्वतः ॲज अ कॅप्टन ज्यावेळी त्याचा इंटरव्ह्यू मी कव्हर केला, त्याने सांगितलं की आमच्यावरती कोणतं दडपण नसतं, कारण आम्हाला आता सवय झाली. मी मगाशी त्याला खूप चांगला प्रश्न केला होता की तुम्ही ज्यावेळी 15 तालुक्यातील खेळू तुमच्या संघामध्ये असतात तेव्हा त्याला लीड करणं किती चॅलेंजिंग असतं. त्याने सांगितलं नाही सर आम्हाला सवय झाली त्या गोष्टीची. हेच सांगितलं त्यानं. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ते निघून जातो चेंडू सीमा पलीकडे डीप कव्हर मध्ये जाईल तोपर्यंत चांगलं बॅकअप होतं तिथे. कव्हर करते मात्र 2 धावा मिळणार. खूप चांगलं बॅकअप देत असताना
2 धाबाच्या माध्यमात हा क्लास आहे क्रिकेटचा, हा दर्जा आहे या स्पर्धेचा. कारण 15 तालुक्यामध्ये तुम्हाला निवडलं जातं तेव्हा तुमचा खेळाचा दर्जा. अक्षर रिप्ले बघा 24 इव्हेंटच्या माध्यमातून भरपूर अंतर प्रहार केल्यानंतर फुटबॉलचा वापर जो ब्राझीलचा राष्ट्रीय खेळ म्हणून समजला जातो त्या फुटबॉलचा वापर करण्यात आला. 2 धाबा निश्चित अडवल्या, 7 धाबा दाखल होती. दमदार सुरुवात. चेंज ऑफ पेस लोवर घेऊन चेंडू पंचाच्या मात्र मागे निघून द विकेट. चेंडूला थांबवणं कठीण आहे. गोळीच्या वेगानं अजून एक चौकार. ऍक्शन रिप्ले का फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय बघा. खूप चांगला फटका सजवलाय. स्लोवर चेंडू एक्झॅक्टली ब्लॉक हॉल मध्ये टाकायचा होता मात्र फुल टॉस झाला आणि दुसरा चौकार पाहायला मिळतोय. पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हर झाला, दुसरा मात्र मिड विकेटला दाखवत असताना चेंडूचा पाठलाग केलाय. कृष्णा सातपुते स्टाईल डीप कव्हर मध्ये चेंडू निघून जातोय. अजून एक चौकार. सुरुवात धाबा कुठल्याच मैदानावरती 15 कर 3 चौकार 1 डबल 1 वाईट च्या माध्यमातून 15 धाबा षटक मागं ठरलंय आणि 60 धाबांचा पाठलाग करायचा. 60 धाबांचा पाठलाग करत असताना ही सुंदर झंझावात सुरुवात करत असताना फ्लाइंग स्टार्ट दिलाय कारण मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय सध्या तरी फुंडे गावचा कुणाल घरात. अप्रतिम फटकेबाजी. प्रत्येक चेंडूचा वापर केलाय गोलंदाजानं. लेंथ लाईन बिघडवण्याचा देखील प्रयत्न केला फलंदाजाचा मात्र नाही जमलं. मिळणार ती सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो फलंदाजानं मात्र स्ट्राईकला आलाय. भरपूर काल मात्र नॉन स्ट्राईकला असताना संदेश गोंधली मॅन फार्म बामण डोंगरी तेजस मात्रेच्या तालमीमध्ये घडलेला खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय. 8 बाईक 14 सायकल त्याच्या नावावरती तोचा खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय. तर तेजस मात्र देखील भरपूर योगदान राहिलंय. भरपूर वर्षी त्याचं देखील रायगड प्रीमियर लीगला चांगलं योगदान राहिलंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. काल रायगड युवा संघ देखील त्यांनी उपस्थित केला होता. मेंटॉर देखील होते आणि मॅनेजर होते या संघाचे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ब्लॉकचा चेंडू दिशा दिली मध्ये पॉइंटला बॅकअप चांगलं होतं. मिळणार ती डॉट चेंडूची समाप्ती एका षटकाची सांगता झाली. मागच्या 2 चेंडू कमबॅक झालं गोलंदाज शुभमचं आणि एकाच षटकाची सांगता होते. धाबा आल्या त्या 16 धाबा. रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यावर्षी महेश कडू यांना तो मान मिळाला आहे कारण मागचे 5 वर्ष आपण पनवेल तालुक्यामध्ये स्पर्धा पाहिली कारण 3 पर्व आपण शेड्यूलच्या माध्यमातून पाहिले. मागच्या वर्षी खारघरमध्ये ओवा याच ठिकाणी स्पर्धा कैलास मात्रे आय ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली. यावर्षी मात्र तो मान मिळाला आहे. आमचे सर्वांचे लाडके माजी सरपंच ज्यांच्या विकासाचा मात्र महामेरू ज्यांना संबोधलं होतंय. एक निर्भीड नेतृत्व आणि चांगलं वक्तृत्व आणि चांगलं माणूस म्हणून समाजामध्ये नेहमी ज्याची तुलना केली जाते ते आमचे सर्वांचे लाडके महेश कडू साहेब यांच्या माध्यमातून यावर्षी 6वं पर्व आपण पाहतोय. महेश कडू साहेबांचं राजकारणामध्ये भरपूर पकड आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व गावच्या विकासासाठी खूप चांगलं कार्य केलंय. सरपंचपदी असताना या आपल्या गावच्या विकासाच्या टोकावरती चढवणारं नाव म्हणजे महेश कडू साहेब. त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नाव बॅक टू क्रिकेट 16 धाबा फलकावरती मंगेश वाकडेकर साहेब आता आपण पाहिलं रायगड जिल्हा परिषदेचे ते मात्र आता अध्यक्ष झालेत. ज्याने क्रिकेटचा प्रवास सुरू केला त्यानंतर मात्र त्यांची संकल्पना रायगड प्रीमियर लीगची त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वराज्याची राजधानी रायगड आणि रायगडची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. षटकाची सांगता 16 धाबा दापलकावरती 60 धाबा कुठायच्या आहेत. कंचन सांगशील पहिल्या षटकामध्ये जेव्हा फलंदाजी केली त्यावेळी शुभम जाधव या संघानं फक्त मानगावनं 12 धाबा कुठल्या होत्या त्याला चोख प्रत्युत्तर देत हरिओम डोलवी या संघाच्या पेनच्या संघानं कुठल्या त्या यावेळी 16 धाबा. मागच्या वर्षी संघाला लीड केलं होतं प्रसन्न पाटीलनं. आता या वर्षी सुशांत शुभम जाधवला आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी मात्र करता आली नाहीये. फटकेबाजी देखील चांगली करता आली नाहीये. तर धाबांचा वेग वाढला. 16 धाबा. वाऱ्याचा वेग तुम्ही बघू शकाल. बलून जेव्हा तुम्ही पहा तेव्हा तुम्हाला वाऱ्याच्या वेगाची दिशा कळेल कारण आता सध्या तर वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतोय. त्यामुळे ज्यावेळी गोलंदाजी कॉमेंट्री बॉक्स साईन काढेल तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजाचा बेनिफिट असेल. ती चर्चा झाली मगाची तेजस मात्रेने आमच्यामध्ये की वाऱ्याचा वेग तुम्हाला ओळखता आला हवा. त्यानुसार फलंदाज पाठवायला हवेत. त्यानुसार स्ट्राईक तुम्हाला रोटेट करता यायला हवी. गोलंदाज तयार. ओ व्हॉट अ क्लासिक स्ट्रोक वन्स अगेन. चेंडू मात्र फिल्डिंग देखील चांगलं तेवढाच दर्जा सुधारताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक
सचिन तिथे होता, फार वेगाने आला होता, मात्र मिळणार ती एकच धावा. दर्जा आहे कारण तुम्ही रायगड प्रीमियर लीग खेळता. 15 तालुक्यामधून तुमची जेव्हा निवड होते तेव्हा तुमचा कस लागतो, तुमचा दर्जा लागतो, तुमचा स्टँडर्ड, तुमची गुणवत्ता दाखवण्यासाठी तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मची चर्चा आपण करतोय. त्याचं नाव आहे रायगड प्रीमियर लीगचं. हे प्लॅटफॉर्म आपण एन्जॉय करतोय. तसं का धावा कधी 17 गोलंदाज आलाय तो नवीन गोलंदाज पार्थ घरत. पार्थ घरत आलाय गोलंदाजी मध्ये. अलिबाग मॅन फ्रॉम अलिबाग. अलिबागला आपलं कोर्ट आहे, धर्माध्य कार्यालय देखील अलिबागलाच आहे. तेच अलिबाग, समुद्र किनारा लाभलेला अलिबाग. याच पंचांचा वाईटचा इशारा येतोय. लाईन चुकली बघाची देखील. पहिल्या षटकामध्ये शुभमने एक वाईट फेकला होता. या षटकामध्ये एक वाईट अवांतर धावसंख्या 2 येतात. 60 धावा तुम्हाला याला डिफेन्स करायचे असतील तर अशा अवांतर धावसंख्येला आळा घालणे काळाची गरज आहे, कारण 60 धावा जास्त धावसंख्या नाहीत पाहिजे होती. आता मगाशीच महाराष्ट्राचे नामांकित समालोचक चंदू सरांनी सांगितलं की दिवसाचं वातावरण आहे, दुपारचं नंतर ऊन आहे आणि अशा उन्हामध्ये तुम्हाला कमीत कमी 70-75 धावा असायला हव्यात. एक धाब्याची निश्चित मागणी केली जाऊ शकते फलंच्या माध्यमातून आणि आता मात्र सिंगल डबाच्या माध्यमातून धावसंख्येला आकार दिला जातोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले. पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा चौकार मिड विकेटला, तिसरा चौकार डीप कव्हर रिझन मध्ये पाहिला. 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. मात्र षटकार अजूनही कंचन आला नाही. याचं कारण आहे की फलंदाज सध्या तरी ग्राउंड शॉटला जास्त पसंत आहे, अलॉंग द कार्पेट खेळण्यासाठी जास्त आपला प्रभाव टाकतात, त्यामुळे प्रभावशाली फलंदाजी पाहायला मिळाली. फिल्डिंग मध्ये चेंजेस हवे शुभमला, कारण वाऱ्याचा वेग, फलंदाजाचा अंदाज, गोलंदाजी लेंथ लाईन याचा संपूर्ण अंदाज त्याला बांधायचा आहे आणि त्यानं जर संघाची कामगिरी करायची आहे त्याने क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्ट्रिपला तैनात केलाय. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलाय, त्याच्या एक्झॅक्टली मागे फोर्स केला चेंडूला. स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर, चांगला प्रयत्न, थ्रो मात्र वाईड इशाला आहे. 2 धाबा मिळणार. बॅकअप बघा किती चांगला आहे. बॅकअपला 4 खेळू स्वतः विकेट किपर आणि 3 खेळू बॅकअप देतात, मात्र 2 धाबा अडू शकला नाहीये. या 2 धाबाच्या बरोबर सांगित धावसंख्येला आकार येतोय 21 या धावसंख्येवरती. हे षटक त्या तुलनेनं चांगलं राहिलं. कंचन मी म्हणकर पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्यात, त्या 16 धाबांच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक थोडंसं चांगलं राहिलंय. 6 षटकांचा सामना, 2 पॉवर प्ले तुमच्याकडे आहेत आणि त्या 2 पॉवर प्लेचा वापर तुम्ही किती करता, त्याच्यामध्ये किती धाबा अधिकाधिक तुम्ही जमवता हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. ग्रेट बॉलिंग, लेंथ लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन, कंट्रोल, सुपर डिलिव्हरी. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑन 24 इव्हेंट लाईव्ह इव्हेंट्स. मागच्या वर्षी 4थ्या पर्वामध्ये 3 लाखाचा टप्पा गाठला 24 लाईनला. आता मात्र 3,45,000. सबस्क्राईब करा या चॅनेलला. 4-4.5 लाखापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. तुमचं प्रेम आम्हाला हवंय. फक्त सबस्क्राईब करा युट्यूबला जर असाल तर. 21 धाबा, बिनगाडी बास, सेट ड्राव, लवली हिट, चेंडू सीमा पलीकडे, फ्लाइट स्ट्रोक. पहिला षटकार या सत्रातील. कुणाल घरात 24 वरती खेळतोय. 9 चेंडूचा सामना करताना 3 चौकार षटकार. ऍक्शन रिप्ले बघा. समोर चेंडू केला, शफल झाला आणि बॅटचा फ्लो मात्र स्वयं केलाय आणि काय त्याचा दर्जा पाहायला मिळाला. अजून एक वाजेकर स्टँड मध्ये हा चेंडू त्यांना पाठवला पहिल्या षटकारासाठी. लाईव्ह टेलिकास्ट बघा, सुंदर लाईव्ह टेलिकास्ट 24 इव्हेंटच्या माध्यमातून. संदेश पाटील पेशन ऍज अ इंजिनियर, त्यांचं ही लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आणि विवेक पाटील देखील आहेत. सबस्क्राईब करा या चॅनेलला जर केले नसेल तर. आपला माणूस, आपल्या माणसाला सहकार्य करा. मराठी माणूस, हक्काचा माणूस, रात्री अपरात्री धावून येणारा माणूस, कधी लाईव्ह टेलिकास्ट असो तुमच्यापर्यंत पोहोचणारा माणूस. ना बॅक टू क्रिकेट. 27 धाबा. ओ चेंडू थोडासा दुराभा निर्माण केला होता. अभिप्राम बॉडी केल्याचा प्रयत्न केलाय. चेंडू केला डीप कव्हरेजर मध्ये, फक्त क्लास दाखवलाय. पुन्हा एकदा ग्रेट टायमिंग दाखवत असताना अजून एक चौकार. सुनंदा डीजे सोनारी तुमचं देखील कौतुक करतो. 31 धाबा दाखल करते. ऍक्शन रिप्ले बघा. चेंडूला फक्त चेंडूची लाईन पिक केली, गोलांची गतीचा वापर केलाय. याला म्हणतात युझिंग द पेस ऑफ ब्युटिफुली. व्हॉट अ फंटास्टिक शॉट दॅट वॉज. फक्त कलात्मक फटके दाखवलेत, गोलांच्या गतीचा वापर केलाय आणि चेंडू सीमा कडे चौकारासाठी. 4था चौकार त्याच्या बॅटमध्ये येतोय आणि षटकार कुणालचं मध्ये कौतुक करेन. एकूण धाबा 31, त्यापैकी कुणालच्या धाबा आपण पाहिला वैयक्तिक धाबा त्यांना 28 कुठल्यात, कारण एक चेंडू वाईट देखील पाहायला मिळाला आणि बांदेश गोंदलीनं 1 धाव कुठले. पहिल्या षटकामध्ये 1 चेंडू वाईट, या षटकामध्ये 1 चेंडू वाईट, अवांतर 2 धाबा. 28 वरती कुणाल करत. संदेश खेळतो 1 वरती. एकूण धाबा 31 धाबा. 2 षटकांची सांगता होते.
60 धावांचा पाठलाग करत असताना अर्ध लक्ष पार केलंय. पहिला सामना फार महत्वाचा आहे. पहिल्या सामन्यात जिंकलात तर तुमची थोडीशी धाकधूक कमी होते, तुम्ही थोडंसं रिलॅक्स होऊन खेळू शकता पुढच्या सामन्यामध्ये. मात्र पहिला सामना हरला ना तर भरपूर प्रेशर येतं. ओ थोडासा लेग कटर, जी हा टप्पामध्ये चेंडू थोडासा वळण घेतोय फलंदाज बीट करत असताना. चेंडूची लेन चांगली आहे. गोलंदाज 6 बाईक पुरस्कृत मिळवणारा गोलंदाज आपण पाहतोय तो रोहित घरातला मॅन फॉर्म धाकटी जुई. क्या बात आहे रोहित घरात, खूप चांगली कामगिरी यावर्षी देखील. थँक्यू कांचन, खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. 60चं टार्गेट आहे. हरिओम डोलबी पेन संघानं 60 डबा चेस करत असतं. माणगाव संघानं फक्त 59 डबा कुठल्यात. सुशांत मोकल सध्या गोट्या ज्यानं टॉस जिंकून शतक करण्याचा निर्णय घेतला होता. 60 डबा काढायचे आहेत मैदानावरती. सिंगल डबाच्या समीकरण देखील सामना जिंकता येऊ शकतोय. भरपूर वाऱ्याचा वेग, तेवढ्याच गाड्यांचा वेग, तेवढ्याच धावांचा वेग आणि तेवढ्याच स्पर्धेचा वेग पाहायला मिळतोय. महेश कडू नाव ऐकलं असेल, फार मोठं नाव आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे. क्रिकेटच्या माध्यमात देखील फार मोठं नाव आहे. क्रिकेट त्यांच्या रक्तात वाहतं हे आम्ही पाहिले. त्यांना भरपूर क्रिकेटची आवड असणारे असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण 6वं पर्व एन्जॉय करतोय. 32 धावा फलकावरती 28 धावांची अजूनही घरात 30 षटक मार्गस्थ असताना बघायचं. P1 P2 मध्ये 21 धावा कुठल्या होत्या ज्यावेळी फलंदाजी केली मानगाव संघानं आणि पेंट संघानं 31 धावा कुठल्यात, म्हणजे 10 धावा त्यांच्या पुढे अजून हे संघ चालत असताना सिंगल मिळणार. सिंगल डबाचं समीकरण साधत असताना या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य मला फार चांगलं आवडतं. फुल ड्रेस कोड. जेव्हा फुल ड्रेस कोड असतो तेव्हा स्पर्धेचा दर्जा वाढतो. जेव्हा लाईव्हला लोक टेलिकास्ट पाहतात, आमचे प्रेक्षक वर्ग टेलिकास्ट पाहतात, तेव्हा त्यांना एक चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते. आणि क्रिकेटचा दर्जा किती आहे, स्पर्धेचा दर्जा किती आहे, हे जेव्हा फुल ड्रेस कोड असतो तेव्हा एक वेगळ्या दर्जावरती, एक वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळत असतं. बॅटचा फ्लस पहिल्यांदा मागे केलाय, नंतर मात्र कट केला चेंडूला. स्क्वेअर कट दाखवत असताना चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेलाय. अजून एक चौकार, या सत्रातील 5वा चौकार. गोलीला बॅटचा फेस उशिरा ओपन केलाय. मात्र हा बघा चौकार कसा दाखवलाय त्यानं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. बॅकफुटला आला, नंतर कट केलाय चेंडूला आणि फलंदाजाला मात्र खूप चांगला फुटवर पाहायला मिळालं. चांगला कमबॅक, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. यावेळी मात्र गुडलँड स्पॉटवर चेंडूला टेकअप करत असताना फलंदाज फुटवर नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर्क सध्या तरी फार महत्वाचं आहे. धावसंख्या दाफा कधी 37 विदाउट लॉस. 30 षटक मार्गच असताना कुणाल करत 29 खेळतोय. संदेश त्याला 6 वरती साथ देतोय. दोघांमध्ये खूप चांगली भागीदारी बिल्ड होते. 35 धावांची आव्हान तर 2 धावसंख्या. ब्लॉकवॉलचा चेंडू खोलवट टप्प्याचा आणि हे चेंडू जर तुम्ही टाकले तर फलंदाजाला बांधून ठेवू शकता. हे षटक चांगलं राहिलं तर 2 षटकामध्ये 31 धावा आणि या षटकामध्ये आता 37 धावा आपण पाहतोय. एकही चेंडू वाईट नाहीये. पहिल्या षटकामध्ये 1 वाईट पाहायला मिळाला, पहिल्या षटकामध्ये 16 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 1 चेंडू वाईट पाहायला मिळाला, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. 2 षटकामध्ये 31 धावा, या षटकामध्ये 37 धावा. एकूण धावांची गरज आहे 60 धावा कुठायच्या आहेत. येणारे चेंडू 18 आणि गरज आहे 23 धावांची. 18 चेंडूमध्ये 37 कुठल्यात, 18 चेंडूमध्ये कुठायच्या आहेत फक्त 23 धावा. या ऐकूया आपण टायटल सॉन्ग या स्पर्धेचं, रायगड प्रीमियर लीगचं. मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. 37 धावा दाफा 3 षटकांची सांगता होते. P1 P2 मध्ये आल्या त्या 32 धावा, या षटकामध्ये आल्या त्या फार कमी धावा 6 धावा. एकूण धावा 37 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे.
बघायचा सामना कोण जिंकणार. पहिला सामना जिंकला तर तुम्ही निवांत राहू शकता, कारण नंतर जर पहिला सामना हरला तर बॅक टू बॅक 2 सामने जिंकणं कठीण असतं. ते रनरेटनं तुम्हाला जिंकायचे आहेत. त्यामुळे पहिला सामना जर जिंकला तर तुमचा प्रवास सुखकर होतो. त्याचं मला म्हटलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. पहिल्या षटकामध्ये आल्या तर तब्बल 16 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धाबा, 2 षटकामध्ये 31 आणि या षटकामध्ये 6 धाबा. कंपॅरिझन मध्ये हे षटक खूप चांगलं राहिलं, कारण या षटकामध्ये फक्त धाबा आतापर्यंत 5 चौकार पाहायला मिळाले आहेत, एक षटकार पाहायला मिळाला. कुणाल घरातनं 4 चौकार दाखवलेत. पहिला त्यानं दाखवला तो एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा दाखवला मिड विकेटला, तिसरा दाखवला त्यानं डीप कव्हर मध्ये आणि चौथा दाखवला स्क्वेअर ऑफ द विकेट. त्यानंतर एक षटकार त्यानं दाखवला, लॉंग ऑन फेकला होता तो वाजेकर स्टँड मध्ये. त्यानंतर एक चौकार कुणालनं दाखवला, स्क्वेअर कट गेला होता, त्याने तो पॉइंटला चौकार दाखवलाय. 5 चौकार, एक षटकार फेकून दिला चेंडूला. व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, सीमा पर स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरा षटकार या सत्रातील. ऍक्शन रिप्ले बघा, बॅटचा फ्लो बघा, किती लवकर पोझिशन मध्ये आला, स्वँग केलं चेंडूला आणि अप्रतिम कामगिरी दाखवत असताना बघा, हा बघा साईड अँगल एक्झॅक्टली तुम्हाला क्लिअर कट दाखवला होतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून, 24 इव्हेंटच्या माध्यमातून. व्हॉट अ शॉट, कॉन्फिडन्स किती होता, आत्मविश्वास किती होता शॉटच्या मागे आणि खणखणी षटकार दाखवलाय. दुसरा षटकार येतोय कुणालच्या बॅटमध्ये, 35 वरती पोहोचलाय. पाहता कुणालची भागीदारी आणि संदेशची भागीदारी फार मोठी पाहायला मिळते. तेजस देखील खुश असतील, कारण त्यांचा संघातील खेळू खेळतोय संदेश गोंडले. 9 सेकंडला गोलंदाजीचे परिवर्तन झालं. गोलंदाज शुभम जाधव ॲज अ कॅप्टन फुलटॉस चेंडू प्रहार केलाय सोपा झेल आणि फलंदाज बाद मोठा केली सांगतोय कुणाल घरातीच वॉकिंग बॅक. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 13 चेंडू मध्ये 35 धावांची दमदार खेळीचा समापन होतोय. फुलटॉस चेंडू सोपा झेल पकडलाय आणि सोपा झेल पकडत असताना मात्र मोठा फलंदाज बाद झालाय. 35 धावांची बहारदार कामगिरी करणारा फलंदाज कुणाल मात्र बाद होतोय. 43 धावा, त्यांनी कामगिरी खूप चांगली केली. ज्या कामगिरीसाठी त्याला पोहोचलं तर बघा, 35 धावा कुठल्या 13 चेंडूचा सामना केला, 4 चौकार, 2 षटकार आणि फक्त एकच डॉट. व्हॉट अ बॅटिंग, 269.23 स्ट्राईक रन रेट आणि फक्त एकच चेंडू डॉट केलाय. काय पर्सेंटेज दाखवली आपण 24 इव्हेंटच्या माध्यमातून आणि हीच माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. दर्शक फलकावरती आल्या त्यात मात्र फार मोठी धावसंख्या, 60 धाबा कुठायच्या आहेत. 3,46,119 सबस्क्राईब झालेत. चला सबस्क्राईब करूया आपण चॅनेलला. 4 लाखाचा पल्ला आम्हाला या स्पर्धेमध्ये पार करायचा आहे. आमचं टार्गेट होतं चौथ्या पर्वामध्ये 3 लाखाचं, या पर्वामध्ये 4 लाखाचं. तर मागच्या वर्षी केक देखील कटिंग झाला होता. संदेश पाटील यांच्या शुभ असते 3 लाख सबस्क्राईबचा टप्पा पार केला. मेहनत आहे मित्रांनो, फार मेहनत आहे. बघा तुम्ही कॅमेऱ्याला बघू शकाल, एवढ्या उन्हामध्ये ते लाईव्ह टेलिकास्ट करत असतात. फार मेहनत आहे मागे. कोणता तयार, हो चेंडू बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, ड्राईव्ह केलाय, एकदा मिळणार. अलग कार्पेट फटके जास्त पाहायला मिळाले, कारण 2च षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. कोणतीही चूक आतापर्यंत फलंदाज दाखवली नाहीये, कोणताही खराब शॉटचं सिलेक्शन दाखवलं नाहीये. त्यांना माहिती आहे 60 धावा आपल्या दुष्यशर्मात आहेत आणि सुरुवात देखील चांगली झाली. 2 षटकामध्ये 31 धावा आल्या, 3 षटकामध्ये 37 कुठल्या, 3 षटकामध्ये 23 कुटायच्या होत्या आणि अशा परिस्थितीत सामना आपल्या आटोक्यात आहे. आपल्या दृष्टिक्षेपामध्ये 18 चेंडू 23 धावा आपण सहज कुटू शकतोय. सिंगल डबलला जरी समीकरण आपण पुढे नेलं तरी सामना जिंकू शकतोय. आत्मविश्वास झालाय फलंदाजांना. संदेश गोंडले, सुशांत मोकल आलाय, जो संघाने बॅटचा फेस ओपन केलाय. सीमा पलीकडं संदेश गोंडलेच्या बॅट मध्ये येतोय अजून एक चौकार. ऍक्शन रिप्ले बघा, फुलटॉस चेंडू फक्त 10 केला, मनगटी ताकदीचा वापर केलाय आणि बीट केल्याच्या प्रेक्षकाला ते चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि हा 6वा चौकार या सत्रातील. आतापर्यंत 6 चौकार 2 षटकार या सत्रामध्ये आपण पाहिलेत. लवकर बॅटचा फेस ओपन केलाय, मिड विकेटच्या डोक्यावरनं हँडसम टॉवरिंग 6.
अभी तो रुको, क्लायमॅक्स बाकी आहे. याचा अर्थ आहे फलंदाजी तुम्हाला गोट्याच्या एन्जॉय करायची आहे. गोट्या रायकर भूषण पुरस्कार पेनच्या स्टेडियम मध्ये ज्याच्या एका स्टँडला नाव देण्यात आलंय. किती अभिमानाची गोष्ट आहे कांचन. जेव्हा अशा प्रकारे हे नाव अमर राहिलं, आता हे नाव अमर राहिलं. आणि तुम्ही जर तुमच्या कारकिर्दीमध्ये मरावे परे कीर्ती उरावे असं नेहमी म्हटलं जात आहे. नाव त्याचं आता मात्र अमर राहिलंय या क्रिकेटच्या माध्यमातून. वा गोट्या वा, अभिमान आहे आम्हाला तुमचा. लॉंग आपला बॅकअप चांगलाही मिळणार. ते एकच धाव, फक्त 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. माणगाव संघाने 59 धावा कुठल्या 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माणगाव संघाचं चुकलं कुठे, कारण ज्यावेळी त्यांनी फलंदाजी केली त्यावेळी सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाहीयेत. त्यानंतर विकेटचं सातत्य कायम राहिलं. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाहीये. फलंदाजी देखील चांगली कामगिरी झाली नाहीये. त्यामुळे चांगली कामगिरी न झाल्यामुळे अपयशाला सामोरं जावं लागेल मे बी या संघाला. येणारे चेंडू 12 आणि फक्त गरज आहे 5 धावांची. मी कौतुक करेन फलंदाज कुणालचं, ज्या कुणालनं ताबडतोब फलंदाजी करेल. 35 धावा कुठल्या 13 चेंडू मध्ये, 4 चौकार 2 षटकार, एकच चेंडू डॉट खोललाय. 269 बॅटिंग स्ट्राईक आलेला आणि संघाला काय फ्लाइंग स्टार्ट दिले, काय धावा कुठल्या त्याने मजा होती. आणि हेच कारण की मात्र सामना आता जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आलाय तो हरिओम डोल्बी पेन संघ. फक्त 7 धावा कुठायच्या आहेत. पेन म्हटलं की आपले गणपती बाप्पाचा मूर्तीचा कारखाना. कारण पेनचे गणपती कांचन तुमच्या माहितीसाठी साऊथ आफ्रिकेला देखील जातात आणि US अमेरिकेला देखील जातात. ते पेन गाव, आणि ते पेन गाव गणपतीच्या नावानं, कारखान्याच्या नावानं नेहमी ओळखलं जाणारं गाव. आणि सुशांत मोकल पेन ह्या पेनची ह्याच्या नावानं देखील हा पेन तालुका ओळखला जातोय. आणि त्या पेन संघाला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला माणगाव संघाची कामगिरी एवढी चांगली पाहायला मिळाली आहे. येणारं समीकरण 12 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. गोलंदाज तयार सचिन करकरे. माणगावचा खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र समीकरण आता सोपं आहे. 12 चेंडू 5, 6 चेंडू 5 असे तरी मजा आली असती. मात्र सुशांत स्ट्राईक हँडलाय. बघायचं सुशांत हा सामना किती लवकर. संदेश स्ट्राईकलाय, माफ करा, कारण शेवटच्या चेंडू ते एक धाव आली होती. संदेश स्ट्राईकलाय. संदेशनं मात्र काय बॅटचा फेस ओपन केला. चेंडू डिलिव्हरी बघा किती सुपर डिलिव्हरी. पुढे ठेवलाय चेंडू फुलर अँड डिलिव्हरी ऑफ स्टंपला थोडासा बाहेर जाणार चेंडू. हा हॅलो करत असताना ऑफ स्टंपला चांगली लेंथ आहे, चांगली लाईन आहे, डायरेक्शन चांगला आहे, योग्य वापर आहे, कंट्रोल देखील खूप चांगला गोलंदाजाचा. आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 11 चेंडू गरज आहे 5 धावांची. सोपं समीकरण. अराउंड द लेग करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर. पहिला चेंडू डॉट टाकला आणि त्यानंतर वाईट गेला. हा तिसरा वाईट. पहिल्या षटकामध्ये 1 वाईट शुभमच्या, दुसऱ्या षटकामध्ये 1 वाईट, त्यानंतर चौथ्या षटकामध्ये 1 वाईट. अशा प्रकारे 3 वाईट. आतापर्यंत 7 चौकार, 3 षटकार आपण पाहिल्या 17च्या माध्यमातून. धावसंख्येला आकार आलाय ते 56 धाब्यावरती आणि गरज आहे फक्त 4 धाबांची. महेश कडू मित्रमंडळ आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 6वं पर्व महेश कडू यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा मान यावर्षी त्यांना देण्यात आलाय. कारण रायगड प्रीमियर लीग घेणं हे निश्चित धनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि त्यामुळे ते पेलवलंय, कारण त्यांना अनुभव आहे महेश दादांना क्रिकेटच्या स्पर्धांचा. ते जे एक चांगले क्रिकेटर देखील राहिले, त्यामुळे त्यांना हे धनुष्य पेलवलंय ह्या वर्षी. खूप खूप अभिनंदन महेश दादा. कारण रायगड प्रीमियर लीग भरवणं सोपं नाहीये आणि रायगड प्रीमियर लीगचा मान मिळणं हे देखील सोपं नाहीये. कारण मंगेशजी वाकडेकर साहेबांच्या संकल्पनेतून ही उदयास आलेली संकल्पना रायगड प्रीमियर लीग पर्व 26 आपण एन्जॉय करतोय. 6वं पर्व. 5 वर्षामध्ये अभूतपूर्व यश रायगड प्रीमियर लीगला प्राप्त झालं. आणि जिल्ह्याची स्पर्धा कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. 57 धावा 1 गडी बाद, 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आता स्ट्राईकला आलाय तर सुशांत मोकल उर्फ गोट्या. संदेशच्या बॅटमध्ये 18 धावा आतापर्यंत आल्यात. खूप चांगली फटकेबाजी त्याची देखील पाहायला मिळाली. मॅन फ्रॉम बामण डोंगरी. व्हॉट अ शॉट. आणि सामना जिंकलाय. यस, फ्लाइट स्ट्रोक षटकाराने सामन्याची मोहर लावली आणि पहिला सामना जिंकलाय हरिओम डोल्बी पेन संघ. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक विवा सुपरस्टार माणगाव. हार्ड लक शुभम जाधव. या तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करत आमचे हर्षद वडवी आम्हाला जॉईन झालेत. या हर्षद 63 धावा 1 गडी 63 धावा कुठल्यात आणि सामना फार लवकर जिंकलाय. 4.3 चेंडू मध्ये सामना जिंकलाय. खूप लवकर सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅचची घोषणा. हा बघा बॅटिंग अनालिसिस. यश मात्रे 25 धावा कुठल्या जेव्हा माणगाव संघाने फंच केले. चेतन गरज फक्त 9 धावा. प्रशांत धैर्य त्याने 7 धावा कुठल्यात. मात्र हरिओम डोल्बी पेन संघाचा बॅटिंग कार्ड बघा. कुणाल गरजनं 35 धावा कुठल्यात. त्यानं 4 चौकार 2 षटकार 13 चेंडूचा सामना करत त्याने एकही डॉट नाहीये. संदेश गोलीला 18 धावा कुठल्यात. त्याने चांगली कामगिरी केली. आणि सुशांत मोकलनं 7 धावा कुठल्या. सामना जिंकलाय हरिओम डोल्बी पेन संघानं. जवळजवळ 9 विकेटना सामना जिंकलाय. हार्दिक 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 अभिनंदन. या कोणाला देऊ आपण मॅन ऑफ द मॅचची मानकरीची ट्रॉफी. तर या कोणाल मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी